आपल्या या कार्यक्रमासाठी माननीय डॉक्टर अभिजित प्रकाश कोरे कुंभोज यांना विनंती आहे, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. शरणार्थी सर्वांना माझा शरणार्थी. ओम नमो बसवलिंगाय नमः. ज्या ज्या महात्म्यांनी अपेक्षित, वंचित आणि शोषित माणसांच्या जीवनातील ज्ञानरूपी अंधार दूर करण्यासाठी आपलं हे आयुष्य वेचले आणि त्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश टाकण्यासाठी कष्ट घेतले, या सर्वच महामानवांना त्यांच्या विचारस्मृतीला अभिवादन करतो. तसेच शिक्षक, कृषी, बँकिंग, अभियंता, पत्रकारिता ते राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते असणारे अनेक दिग्गज या व्यासपीठावर उपस्थित आहेत. तसेच आपापल्या व्यक्तिगत व्यावसायिक व्यापातून समाजाचं काहीतरी देणं लागतं या सद्भावनेतून गेली अनेक वर्ष कार्यरत असणारे आणि महात्मा बसवण्णा यांची विचारधारणा समाजापर्यंत पोहोचवण्याची धडपड तळमळ असणारे या शिरोळ तालुका लिंगायत वधूवर परिचय अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त व इतर मान्यवरांना आणि त्यांच्या विचारांना सलाम करतो. तुमचा जास्त वेळ घेत नाही आहे, खूप वेळ झाला आता सध्या तरी. महाराष्ट्रात आपला समाज खूप हाताच्या बोटावर मोजण्यासारखा आहे, पण समाज जरी लहान असला तरी प्रश्न खूप मोठे आहेत. अशा प्रश्नांसोबत जगण्यापेक्षा या प्रश्नांचे उत्तर शोधत जगता आलं तर खूप चांगलं होईल असं मला वाटतं. अशाच विविध प्रश्नांपैकी एक प्रश्न असा आहे की आपल्या मुलामुलींचा विवाह. एक काळ असा होता की ज्या वेळेला लग्न जमवण्यासाठी नातेसंबंधांमध्ये लग्न जुळवले जायचे, पण आता तो काळ राहिलेला नाही. त्यासाठी आपल्या समाजातील वेगवेगळ्या लोकांनी येऊन असे मोठे वधूवर परिचय मेळावा संपन्न करतात. ही पण खूप मोठी गोष्ट आहे. तर विवाह म्हणजे काय आहे की बाबा, विवाह म्हणजे एक सधर्माचरण, सहकार्य आणि संयम आणि निष्ठा यांचा एक व्रत आहे. विवाह म्हणजे दोन कुटुंबियांचं मिलन, नवीन नातेसंबंध निर्माण होण्याचा एक अत्यंत आनंदाचा क्षण आहे. विवाह हा एक करार नाही आहे. सध्या तरी विवाह हा एक करार म्हणूनच बघितला जातो आणि विवाह आला तर तिथं अपेक्षाही आल्याच. तसंच मुलांचीही अपेक्षा आली आणि मुलींचीही अपेक्षा आली. सध्याच्या युगात तर मुली जास्त शिकलेल्या दिसतात मुलांपेक्षा, ही थोडी खंतच आहे. पण आता मुलींच्या अपेक्षा जर बघितला तर सर्वात जास्त आहेत. जसं की बाबा, मुलगा शिकलेला पाहिजे, देखणा पाहिजे, घरात एकुलता एक पाहिजे, मुलग्याला चांगल्या पगाराची नोकरी पाहिजे आणि त्यात भरीला असं असतं की त्या मुलींच्या आईवडिलांचं, बाबा माझी मुलगी एकटी आहे. मुलगा बघायला आला तर सांगतात की नाही बाबा, माझी मुलगी एकटी आहे आणि तिला काही जमत नाही करायला. अशा गोष्टी ह्या बाजूला ठेवल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट काय आहे की मला असं वाटतं की अपेक्षा म्हणजे काय आहे की बाबा, मुलगा एक निर्व्यसनी असावा आणि सुशिक्षित असावा, शिकलेला असावा. ह्या उरलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यासोबत लागूनच येतील त्याच्यासोबत. जसं की घर आहे, पैसा आहे, गाडी आहे, ह्याची अपेक्षा करायला नको असं मला वाटतं. दुसरी गोष्ट म्हणणार तर आता त्यांच्या आई वडिलांचंच बघा की मुली म्हणतात की बाबा मला हा मुलगा नको आहे किंवा मला हा मुलगा पाहिजे आहे. तर ह्या गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत. जसं की त्यांच्या आई वडिलांनी त्यांना सांगितलं पाहिजे की नाही बाबा, हा मुलगा निर्व्यसनी आहे, तो शिकलेला आहे, तो पुढे जाऊन ह्या सगळ्या गोष्टी कमवेल. तर ह्या गोष्टीला पुढे गेलं पाहिजे. तसेच आता हा संस्कार आहे ते सगळे